स्प्राउट्सची भाजी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि हा चणा वटाणा जो आहे ना तो खाण्यामध्ये खूप टेस्टी अशा प्रकारे तयार होणार, एकदम युनिक मसाल्यामध्ये मी इथे बनवणार आहे आणि हा हेल्दी सुद्धा असतो, तर तुम्ही सुद्धा बनवा ही भाजी एकदम जबरदस्त अशी आणि गरमागरम हे सर्व करा तुम्ही चपाती बरोबर किंवा डायरेक्ट तुम्ही अशा प्रकारे सुद्धा सर्व करू शकता। तर ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी पहिले स्पेशल मसाला बनवणार आहे, ज्यामध्ये मी 8 सुकी लाल मिरची घेतलेली आहे, 1 टेबलस्पून धणे, अख्खे धणे वापरायचे आहे आपल्याला यामध्ये, हाफ टेबलस्पून जिरे, 1 इंच आलं कापलेलं, त्याबरोबर 5 लसूण पाकळी। आपण याला दरदरा ग्राइंड करून घेऊया। त्यानंतर इथे मी स्प्राउट्स घेतले होते, ज्यामध्ये काळा चणा, हिरवा चणा, वाटाणा सगळं मी मिक्स घेतलेलं आहे आणि हे 250 ग्राम रात्रभर मी भिजवत ठेवलेले होते आणि रात्रभर भिजवत ठेवल्यानंतर सकाळी आपण याची रेसिपी रेडी करणार आहोत। आता आपण एका कुकर गरम करून ठेवलाय आणि त्यामध्ये टाकूया 1.5 मोठे चमचे तेल। तेल गरम झाल्यानंतर हिंग टाकूया यामध्ये आणि हिंग टाकल्यानंतर आपण यामध्ये टाकूया 1 कांदा मध्यम साईजचा चिरलेला आणि कांद्याला आपण इथे परतून घेऊया जिथपर्यंत कांद्याचा रंग हलकासा पिवळा गुलाबी होत नाही तिथपर्यंत। हे बघा हलकासा जो आहे तो गुलाबी रंग आलेला आहे। आता आपण यामध्ये टाकूया स्प्राउट्स जे आपण भिजवत ठेवलेले होते ते आणि 3 ते 4 मिनिटं आपण चांगल्या प्रकारे इथे स्प्राउट्सला मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया। 3 ते 4 मिनिटं परतल्यानंतर आपण यामध्ये मसाला टाकणार आहोत आणि हा तुम्ही व्हिडिओ कुठून पाहत आहात आम्हाला जरूर कळवा। आणि हे बघा 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत। आता जो आपण स्पेशल मसाला यासाठी बनवलेला होता तो मसाला ग्राइंड करून मी टाकलेला आहे। पाण्याचा वापर बिलकुल नाही करायचा आहे ग्राइंड करताना, मसाल्याला अशाच प्रकारे ग्राइंड करा दरदरासा। त्याबरोबर मीठ टाकून घेऊया चवीनुसार, गरम मसाला पावडर हाफ टीस्पून, 2 टोमॅटो मध्यम साईजचे आणि त्याबरोबर हाफ टीस्पून टाकूया आपण यामध्ये हळद आणि परत 1 ते 1.5 मिनिटं आपण इथे परतून घेऊया, कारण मसाल्याचा कच्चा वास सगळा निघून गेला पाहिजे, म्हणून आपण इथे 1 ते 1.5 मिनिटं मस्त हाय फ्लेम वरती इथे परतून घेऊया। आणि ही झालेली आहेत 1 ते 1.5 मिनिटं आणि हा मसाला मी परतून घेतलेला आहे। तर आता आपण यामध्ये टाकूया 1 मोठा ग्लास पाणी, कारण जे स्प्राउट्स आहे ते चांगल्या प्रकारे शिजले गेले पाहिजेत। तर चला मिक्स करून घेऊया। पाणी टाकून चांगल्या प्रकारे एक मिक्स द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण कुकरचा झाकण जे आहे ना ते लावून घेऊया आणि हाय फ्लेम वरती घेऊया 2 प्रेशर आणि त्यानंतर गॅसची फ्लेम लो करून घेऊया आणि लो फ्लेम वरती आपण यामध्ये घेऊया परत 4 प्रेशर, म्हणजे 5 ते 6 प्रेशर तुम्हाला यामध्ये घ्यायचे आहेत। आणि ही झालेली आहे टोटल 6 प्रेशर, 2 प्रेशर हाय फ्लेम वरती आणि 4 प्रेशर लो फ्लेम वरती। आणि हे बघा पाणी पण पूर्णपणे ड्राय झालेलं आहे, हलका हलकासच पाणी आहे, तर हाय फ्लेम वरती थोडंसं परतून घेऊया। त्यानंतर आपण यावर टाकूया 1 टीस्पून कसुरी मेथी, जरूर ऍड करा, याच्याने खूप टेस्ट जे आहे ना ते एनहान्स होते। त्याबरोबर आपण यामध्ये टाकूया थोडीशी कोथिंबीर चिरलेली आणि परत मिक्स करून 1 ते 1.5 मिनिटं परतून घेऊया, म्हणजे मस्त असं टेस्ट आपल्या या स्प्राउट्स मध्ये येईल। तर नक्की बघा तुम्ही ही कडधान्याची भाजी, कारण हे हेल्दी पण असते आणि त्याबरोबर अशा प्रकारे जेव्हा तुम्ही रेडी कराल ना तर टेस्टी सुद्धा बनून तयार होईल। टिफिन साठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे, चपाती बरोबर, पराठा बरोबर खाण्यासाठी एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आहे। तर नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही कडधान्याची रेसिपी कशी वाटली आम्हाला जरूर कळवा। रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। अशाच नवीन नवीन आम्ही रेसिपी तुमच्यासाठी अपलोड करत असतो। आणि ही जबरदस्त अशी कडधान्याची भाजी। थँक्स फॉर वॉचिंग।